त्यांनी एक मराठा बांधव म्हणून जे मला बोलवलंय त्यासाठी मी आज अंतरवाली सराटीला दादांना भेटायला जातो. पण त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारचं शिष्टमंडळ येणार आहे असं काल त्यांनी सांगितलं आणि ते मुख्यमंत्र्यांशी बोलूनच इथे येणार आहेत. नेमकं बघा, मनोज दादांनी आवाहन केलं की 23 तारखेच्या आधी प्रसाद लाडनी मला भेटायला आलं पाहिजे. त्याच्यामुळे आज 22 तारीख आहे. मी त्यांच्याशी चर्चा करीन. त्यांनी माझ्या नाव घेऊन सांगितलं की मी गावागावातल्या बैठका बंद केलेल्या आहेत, प्रसाद लाडवर विश्वास ठेवून केलेले आहेत. त्यामुळे त्यांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे त्या विश्वासाचा प्रतिसाद देत मी आज त्यांना भेटतोय, त्यांचे प्रश्न समजून घेतोय, सरकारने जे काय केलं ते त्यांच्यासमोर ठेवतोय. त्यानंतर त्यांच्या काही अडचणी आहेत त्या मी समजून घेईन. मी समितीपर्यंत जाईन, सरकारपर्यंत जाईन आणि निश्चितपणे पुन्हा एकदा सरकारने जो प्रतिसाद देईल तो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल. शिष्टमंडळ नंतर येईल असं तुम्हाला म्हणायचं? मी आज प्रसाद लाड म्हणून आलोय. निश्चितपणे मला वाटतं की जो विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवलाय, ज्या विश्वासाने त्यांनी मला इथे बोलवलंय त्या विश्वासाला तडा द्यायला मी जाणार नाही. प्रसाद लाड जेव्हा त्यांना भेटायला जातात तर तुम्ही सरकारचे आमदार प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांशी तुमचं काही बोलणं झालंय का की मी भेटायला चाललोय? सगळ्या गोष्टी मीडियाच्या माध्यमातून बोलता येत नाहीत. ज्या गोष्टी काही बोलायच्या आहेत ते मी दादांबरोबर बोलीन, दादांशी चर्चा करीन आणि दादांशी चर्चा झाल्यानंतर आपण जे प्रश्न मला विचाराल त्याची देखील मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांवरती टीका झालेली, फडणवीसांवरती. मागे पाहिलं आपण मनोज जरांगे पाटील असा तुम्ही असा दोघांमध्ये शाब्दिक युद्ध देखील पेटलं होतं. नाही, माझं एकच म्हणणं होतं की ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 2014ला मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. 2018 मध्ये आरक्षण दिलं, 19 मध्ये कोणामुळे ते आरक्षण टिकलं नाही. जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अनेक वर्ष जे स्वतःला राज्याचे फार मोठे नेते समजतात त्या शरद पवारांमुळे टिकलं नाही. त्यांना कोणी उत्तर द्यायला जात नाही, प्रश्न विचारायला जात नाही. 70 वर्षाच्या इतिहासात मला वाटतं 12 का 13 मराठा मुख्यमंत्री झाले, ते आरक्षण देऊ शकले नाही. 1981 साली अण्णासाहेब पाटलांनी स्वतःचं बलिदान दिलं, अनेक मराठा नेते याच्यामध्ये बलिदान गेले, त्यांना कोणी त्यांचं कोणी बोलायला जात नाही. परंतु देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिल्यानंतर जर तुम्ही त्याच्यावर टीका करणार असाल तर ती हा प्रसाद लाड हा कार्यकर्ता खपून घेणार नाही. हे मी अगोदर देखील सांगितलं, आता देखील सांगतो, उद्या देखील सांगतो. जे देवेंद्र फडणवीसांनी केलं त्याची तुम्ही गुणगान गायलं पाहिजे, त्याचं धन्यवाद केलं पाहिजे. एकनाथ शिंदेनी जे केलं त्याचं तुम्ही गुणगान गायलं पाहिजे, धन्यवाद केलं पाहिजे. एखाद्या कुठल्या त्रुटी राहिल्या असतील तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन एक समाज बांधव म्हणून, मराठा बांधव म्हणून आम्ही ते पुढे नेलं पाहिजे. जे मनोजदादा जरांगेंनी, मी परवा देखील म्हटलं, या आंदोलनामध्ये जे मनोजदादा जरांगेंची भूमिका होती, ज्या मनोजदादांनी या आंदोलनामध्ये पुढाकार घेऊन समाजाला न्याय देण्याचं काम केलं आणि मराठा समाजाचे ते हिरो झाले, त्यांचं देखील मी स्वागत करतो. परंतु हे करत असताना जर देवेंद्र फडणवीसांवर कोण टीका करेल तर आजही, उद्याही आणि परवाही ही खपवून घेतली जाणार नाही. त्यांचं टार्गेट ऑलवेज देवेंद्र फडणवीसच असतात. तुम्ही खपवून घेणार नाही, चर्चा पुढे जाईल कशी? नाही, मला वाटतं की काल त्यांनी देवेंद्र फडणवीसांची स्तुती देखील केली आहे. त्याच्यामुळे पर्सेंटेज थोडं कमी आहे. आता मी आज जाऊन फडणवीसांनी काय केलं हे देखील त्यांना सांगेन. हे माझ्या वैयक्तिक कॅपॅसिटीमध्ये, आता ते मला भाऊ म्हटले तर कदाचित भावाचं ऐकतील, त्याच्यामुळे भावाच्या भावनेतून मी त्यांच्याशी चर्चा करेन, लहान भाऊ म्हणून चर्चा करेन. आणि मला वाटतं की माझी चर्चा केल्यानंतर त्यांचं जी फडणवीसांबद्दलचा काही द्वेष असेल किंवा जो राग असेल किंवा काही गैरसमज असेल तर ते निश्चित दूर होतील. तुम्ही दुसरे नेते आहात गेल्या काही दिवसात मनोज जरांगे पाटलांना भेटणारे. पहिले नेते होते शिवसेनेचे आणि उद्योग मंत्री, आणि विरोधकांनी पुन्हा टीका केली की ज्या ज्यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत भेटतात आणि त्याच्या काही दिवसानंतर मनोज जरांगे पाटील हे आंदोलन सुरू करतात. मला वाटतं की उदय सामंत हा शिवसेनेचा नेता आहे. अनेक वर्ष या आंदोलनामध्ये एक मध्यस्थीची भूमिका उदय सामंत साहेबांनी केली. त्यांच्या आणि जरांगे पाटलांचे संबंध अतिशय चांगले आहेत. त्यामुळे ज्या ज्या वेळेला सरकारची भूमिका मांडायची भूमिका आली त्यावेळेला उदय सामंतांनी ती मांडली. आता देखील ते भेटले असतील आणि त्यानंतर काय घडलं असेल, पण माझा असा बिलकुल आरोप नाही की उदय सामंतमुळे हे झालं असावं. उदय सामंत हे महायुतीचे नेते आहेत आणि आमची महायुती अत्यंत अशी घट्ट आणि खंबीर आहे. ज्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जे आरक्षणामध्ये पुन्हा बदल घडून जे आरक्षण दिलं गेलं त्यामध्ये उदय सामंतांची भूमिका होती, देवेंद्रजींची भूमिका होती. त्यामुळे कुठल्याही प्रकारे आमच्या महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नका ही हात जोडून माझी प्रार्थना आहे. आम्ही
चर्चा कोण करतो त्याला आम्ही महत्व देत नाही. आम्ही एक आहोत. हे सरकार खंबीरपणे आज देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात चालू आहे. उदय सामंत एक राज्याचे प्रमुख मंत्री आहेत, उद्योग मंत्री आहेत. त्यामुळे ते आले असतील. आज देखील ते मला वाटतं संभाजीनगरमध्येच आहे. मी भेट झाल्यानंतर कदाचित त्यांना भेटेन देखील, परंतु अशी कुठलीही माझी भूमिका नाही. तुमच्यावर रात्री तुमच्यावर रात्री काय हल्ला करण्याचा प्रयत्न केला होती? तुमच्यावरती काय हल्ला करण्याचा प्रयत्न मला काल रात्री 2 ते 3 फोन आले, ज्या फोनमध्ये धमकी आणि शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. हॉटेलमध्ये येऊन आपल्यावर हल्ला करू अशी धमकी दिली गेली. परंतु संभाजीनगरचे पोलीस असतील, बीड जालन्याचे पोलीस असतील, यांनी सतर्कपणे याच भागात कुठले तरी सिडको कॉलनी आहे, मला कल्पना नाही, त्या भागातून 2 आरोपींना अटक केली गेली. आरोपींची नावं देखील मला माहीत नाहीत, पण ज्या फोनवरती ज्यांनी कोणी सांगितलं त्यांनी उगले पाटील असं नाव सांगितलं होतं. त्याच्या आधी एक फोन आला, त्यांनी कोणीतरी शितोळे पाटील म्हणून नाव सांगितलं आणि त्यांनी अवाच्य भाषेत शिवीगाळ केली, मारण्याची धमकी दिली, गाडीवर हल्ला करण्याची धमकी दिली, हॉटेलमध्ये घुसण्याची धमकी दिली. पण आमचे पोलीस गृह खातं सतर्क आहे. काल 1 तासातच त्यांना अटक झाली अशी मला माहिती आहे. अजून मी माहिती घेतली नाही, परंतु जे आहे ते सत्य आहे. ते काय म्हणत होते? ते काय म्हणत होते? त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला म्हणजे त्यावेळेला ज्यावेळेला आंदोलन जोरात होतं त्यावेळेला तुम्ही शिवीगाळ केली, तुम्ही मनोज दादाबद्दल उलटसुलट बोललात आणि आज तुम्ही चर्चेसाठी आलात. तर मी त्यांना तेच म्हटलं, मी चर्चेसाठी माझ्या मर्जीने आलो नाही, तर मी चर्चेसाठी मनोज दादाच्या आव्हानानंतर, मनोज दादाच्या निमंत्रणानंतर मी आलोय. त्यामुळे मला वाटतं की त्यांचा कदाचित तो गैरसमज असावा. शेवटी मराठा बांधव आहेत. मी पोलिसांना देखील सांगणार आहे की कुठलीही कडक कारवाई न करता, त्यांचा जर गैरसमज असेल तर तो दूर करून त्यांच्यावरती कारवाई न करता त्यांना सोडून द्या. तुमच्या भेटीवर टीका केली त्या संदर्भात की प्रसाद लाड काय विचारवंत आहेत का आणि मनोज जरांगे? मला पहिलं गोष्ट तर कोण हाके हे माहित नाही आणि ते काय बोलले हे माहित नाही. त्यामुळे हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार. त्यामुळे या गोष्टींकडे मी फार प्रसाद लाड भेटतात मात्र उपसमिती भेटत नाही अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. वेळ आहे अजून 30 तारखेला.